मित्रांनो, आपली जर BS3 किंवा BS4 बाईक असेल ना, गाडीला कार्बोरेटर असतं. आता कार्बोरेटर नेहमी खोलायची गरज नाहीये, पण एक सर्व्हिसिंग आड नंतर खोलणं गरजेचंच आहे. कारण खूप सारं असं त्याच्यामध्ये घाण साचते, पेट्रोलच्या मध्ये एनर्जी थोडीशी माती वगैरे असते, ती साचल्या जाते. आपण बघू शकता एक कार्बोरेटर खोललेलं आहे आपण. कार्बोरेटरची कंडिशन कशी झालेली आहे मित्रांनो. याच्यामुळे काय होणार आहे, जे जेट दिलेले आहे कंपनीनं, जेटमध्ये खूप सारी घाण साचते आणि गाडी मिसिंग करते, स्लो थांबत नाही, पाहिजे तसं परफॉर्मन्स गाडी देत नाही. मित्रांनो, कार्बोरेटर क्लीन करता वेळेस असा छोटासा ब्रश आपण घेतला पाहिजे आणि हे पूर्ण आतमधले जे याची बॉडी आहे ही पूर्ण क्लीन केली पाहिजे. तसंच आपण याला पूर्ण क्लीन करण्यासाठी इंजेक्टर क्लीनर जे येतं ना, ते जरी यूज केलं तर एकदम भारीच राहील. कारण हे स्पेशली त्याच्यासाठीच बनलेलं आहे. हे लिक्विड आपण असं स्प्रे केलं का याच्यामधली पूर्ण डस्ट निघून जाते आणि कार्बोरेटर आपलं पूर्ण क्लीन होतं. मित्रांनो, कार्बोरेटर हे क्लीन असलंच पाहिजे, कारण पूर्ण गाडीचा इंजिनचा पूर्ण परफॉर्मन्स, ऍव्हरेज, पिकअप पूर्ण कार्बोरेटरवर डिपेंड असतो. म्हणून 1 ते 2 सर्व्हिसिंग नंतर याला क्लीन करत राहा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्या पेजला फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला पण विसरू नका. थँक्यू.